हॅलो फ्रेंड्स, मी प्रियंका. माझ्या 30 दिवसाच्या चॅलेंजचा आज 8वा दिवस आणि माझ्या व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे. तर आज होतं धुलीवंदन आणि सगळे बोलत होते, की आज चंद्रग्रहण आहे, त्यामुळे धुलीवंदन कोणी खेळणार नाही, कलर कोणी लावणार नाही. पण आमच्या बिल्डिंगमध्ये बघा हे सगळे लोकं आले होते आणि त्यांना मी बोलली, तर ते बोलतात, "काही होत नाही, चला." आणि बघायला गेलं ना, तर मानलं तर सगळं आहे आणि मानलं तर काहीच नाहीये. तर चला असो, मग सकाळी देवपूजा वगैरे केली आणि म्हटलं चला अंघोळ केली होती, कारण की मला वाटलं कोणीच रंग खेळणार नाही. पण मग नंतर थोड्या वेळाने मी रंग खेळायला खाली गेली देवपूजा वगैरे करून. आणि होळीचे रंग पण कसे असतात ना, जसे होळीचे रंग वेगवेगळे असतात, तशी आपली लाईफ पण असते. आपल्या लाईफमध्ये कधी रंगाची होळी, कधी दुःखाची, कधी यशाची, तर कधी अपयशाची. अशा अनेक रंग आपल्या लाईफमध्ये येत असतात. पण तसे सगळे रंग मिळून जशी एक सुंदर लाईफ बनते ना, तसंच होळीचं पण आहे. आणि होळीसारखे जे कलर असतात ना, ते कलर लावून ते एका दिवसात निघत नाही. तसंच माणसांचं पण असतं. काही-काही माणसं आपल्याला असे कलर लावून जातात, की ते आयुष्यभर निघत नाही आणि ते थोडा दिवस लागतो ते निघायला. तर चला असो, संध्याकाळी होळी वगैरे खेळून झाली. मग खूप कंटाळा आला होता म्हणून म्हटलं बाहेरच जेवायला जाऊया आणि मग बाहेर मस्त चिकन घेतलं, पनीरची भाजी घेतली आणि असं हॉटेलमध्येच जाऊन आम्ही जेवलो होतो. कारण की मला पण खूप कंटाळा येत होता जेवण बनवायचा आणि त्यानंतर आम्ही परत डेझर्ट बाउल खायला गेलो. आमच्या थोड्याशा त्या रस्त्यावरच ते डेझर्ट बाउल आहे आणि आमच्याकडे ना हे डेझर्ट बाउल खूपच सध्या ट्रेंडिंगमध्ये चालू आहे. खूप लोकं खात आहेत हे आणि म्हटलं चला इकडे वेगळ्या दुकानात टेस्ट करून बघूया. आणि ते खायला इतकं टेस्टी होतं ना, तर असा गेला माझा आजचा दिवस. तुमचा दिवस कसा गेला नक्की सांगा. भेटूया उद्या. बाय.